रामकृष्ण हरी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी. आज ज्ञानेश्वरी जयंती. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संतांनी अवतरित होऊन भगवत भक्तीच्या ज्ञान वैराग्याच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधून संपूर्ण समाजाला नीती मूल्याची शिकवण दिलेली आहे. वर्तमान काळामध्ये अर्थात विज्ञान काळामध्ये जग भौतिक सुखाकडे जास्त झुकलेलं आहे आणि ते असलंही पाहिजे, परंतु केवळ एकच बाजू घेऊन जर आपण जीवनामध्ये पुढे चालू लागलो तर आपल्या जीवनाला परिपूर्णता कधीही येऊ शकत नाही. आणि त्यासाठी दोन्ही गोष्टी आपल्याला सोबत घेऊन चालाव्या लागतील. आणि म्हणून साधू संतांनी प्रकर्षाने हा विचार मांडला की जीवनामध्ये केवळ कोरडं अध्यात्म असून चालत नाही आणि जीवनामध्ये केवळ कोरडं विज्ञानही असून चालत नाही, तर विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींचा समन्वय मानवी जीवनाला परिपूर्ण करणारा असतो. आणि म्हणून आज ज्ञानेश्वरी जयंती आहे. जवळजवळ 750 वर्ष झालं. आज विज्ञान युगामध्ये माणूस वावरत असताना विज्ञानाने खूप प्रगती केली, परंतु ती प्रगती माणसाला समाधान देऊ शकत नाही. अस्थिर करून ठेवते, दुःखी करून ठेवते आणि अशा वेळी चिंताग्रस्त करून ठेवते आणि जीवन जगताना आपण हे पाहतो, अनुभवतो. मग अशा वेळी भौतिक प्रगती तर माणसाने भरपूर केली आहे, साधली आहे, परंतु ती प्रगती जर माणसाला समाधान देत नसेल तर माणसाला एक ना एक दिवस संत विचाराच्या छत्रछायेमध्ये ज्ञानेश्वरीच्या प्रांगणामध्ये ज्ञानेश्वरीच्या सावलीमध्ये विसावा घ्यावाच लागेल. त्याच्याशिवाय माणसाच्या जीवनाला परिपूर्णता येऊ शकत नाही. मग ज्ञानेश्वरी काय आहे तर ज्ञानेश्वरी हा मानवी जीवनाचा आरसा आहे की जो आरसा आपल्याला आपला वास्तव चेहरा दाखवल्याशिवाय राहत नाही आणि त्याचं जीवन परिपूर्ण केल्याशिवाय ज्ञानेश्वरी राहत नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे हा कल्पवृक्ष आहे. ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचं वर्णन सर्वच संतांनी अतिशय तोंड भरून केलेलं आहे. चोकोबराय वर्णन करतात, चोका म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ आणि वाचिता सनात जीव होती. अनाथ जीवाला सनात करण्याची ताकद या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. नामदेवराय वर्णन करतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. तुकोबराय वर्णन करतात, काय ज्ञानेश्वरी उणे जिही पाठविले धरणे. आणि ज्यांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली असे सच्चिदानंद बाबा या ज्ञानेश्वरीचं वर्णन करतात की ही ज्ञानेश्वरी किती अलौकिक आहे. स्नान संज्ञान घडे एका तयासी कर्म अति जड देखा ते जीव उद्धरिले उद्धरिले ज्ञान देवी मुक्त केले. सच्चिदानंद बाबा साचा आणि तयासी प्रसाद ज्ञानदेवाचा. या ज्ञानदेवीने काय केलं की ज्याला कधी स्नान माहित नाही, संध्या माहित नाही, अनुष्ठान माहित नाही, जो अज्ञानी आहे, जो अनधिकारी आहे, अशा अनअधिकाऱ्याला सुद्धा अधिकार प्राप्त करून देणारा जर कोणता ग्रंथ असेल तर तो ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून या ज्ञानेश्वरीचं तुम्ही जर सेवकत्व स्वीकारलं, त्या ज्ञानेश्वरीकडे जर तुम्ही साधक म्हणून गेलात तर ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामधल्या सर्व समस्येचं निराकरण केल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मने वाचा काया जो सेवकू होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. एवढं सामर्थ्य ज्ञानेश्वरीचं आहे, अलौकिकत्व या ज्ञानेश्वरीचं आहे. आणि म्हणून ही ज्ञानेश्वरी निर्माण करत असताना किती मोठी साधना करावी लागली ज्ञानोबरायांना. ज्ञानोबराय सांगतात की माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प आणि तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. मग ज्ञानेश्वरी काय आहे? ज्ञानेश्वरी हा असा अलौकिक ग्रंथ आहे की ज्या ज्ञानेश्वरीमध्ये मानवी जीवनाला दिशा देणारं, मानवी जीवनाला परिपूर्ण करणारं तत्वज्ञान ज्ञानोबरायांनी मांडलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये
सगळ्या विषयाला ज्ञानोबरायांनी घेऊन आलेले आहेत. ज्ञानोबरायांनी या ज्ञानेश्वरीमध्ये सगळे विषय, ज्ञान, भक्ती, कर्म, विज्ञान, अध्यात्म, सामाजिक जीवन, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की ज्ञानेश्वरी फक्त आध्यात्मिक आहे, परंतु हे बोलणं त्यांचं अर्धसत्य असतं. जर खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीचा चिंतन मनन केलं तर आपल्या लक्षात येईल की अनेक विज्ञानाचे शोध ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की विज्ञान आज मान्य करतं की सूर्य हा स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते, परंतु हा सिद्धांत ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेला आहे. का उदो अस्ताचेनी प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, हे ज्ञानोबा अगोदर 750 वर्षापूर्वी सांगतात. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हा परिपूर्ण असा ग्रंथ आहे. ज्ञानोबाराय रूपी कल्पवृक्षाला आलेलं हे मधुर, रसाळ, अद्वितीय, अलौकिक असणारं फळ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये योग आहे, ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती आहे, ज्ञानेश्वरीमध्ये कर्म आहे, ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या गोष्टीचा विचार ज्ञानोबरायांनी केलाय. आणि म्हणून ज्ञानेश्वरी जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येणार नाही तोपर्यंत आपलं जीवन परिपूर्ण होणार नाही. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात की जो मने वाचा काया सेवको होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. आज ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने आपण जीवनामध्ये प्रतिज्ञा करूयात की नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. आणि म्हणून कमीत कमी एक तरी ओवी जीवनामध्ये अनुभवण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायांचं, ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं लागेल. आज ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने त्याची आपण सुरुवात करूया. आपणा सर्वांस ज्ञानेश्वरी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.